मध्ये शेतकऱ्यांचा संप कर्जमाफीसाठी आता वेगाने वाढतो आहे आणि यामध्ये मध्य प्रदेशात गोळीबार होऊन 5-6 शेतकरी सुद्धा मेलेले आहेत। आणि या संपामध्ये सुरुवातीला पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी याची सुरुवात केली। तिथे कोणताही राजकीय पक्ष नव्हता किंवा शेतकऱ्याच्या संघटना नव्हत्या, परंतु पुढे त्यामध्ये विरोधी पक्ष आलेत। विरोधी पक्ष आले म्हणून सत्तारूढ आक्रमक झाले आणि शेतकऱ्यांनी सुरुवात केलेलं हे आंदोलन सत्तारूढ आणि विपक्ष विरोधक यांच्यामधलं युद्धात रूपांतर झालं। आणि जेव्हा असं वाटलं शेतकरी संघटनांना का यथा आपल्याला संधी आहे, शेतकऱ्यांनी आपल्याला नाकारलं आणि म्हणून ते सुद्धा आता उतरलेलं आहे। म्हणजे इथे 3 तत्वामध्ये लढाई आहे कर्जमाफीसाठी। एक तर सत्तारूढ, दुसरे विरोधक आणि तिसरे शेतकऱ्यांच्या संघटना। आणि मला वाटतं हे आंदोलन जास्त चिघळणार आहे, कारण यांना खरे कारण नष्ट करायचेच नाही आहे। आंदोलन म्हणजे वरची मलमपट्टी आणि त्यातून प्रसिद्धी आणि त्यातून आपले उद्दिष्ट साध्य करणे राजनीतीचे, हा सगळा तो प्रकार असतो। कर्जमाफी म्हणजे काय? मागे कर्जमाफी दिली ती 74,000 कोटीची, पुन्हा दुसऱ्या वर्षी कर्ज झालंच। आज समजा सरकारने कर्जमाफी जाहीर केली अल्पभूधारकांना आणि पुढल्या वर्षी ते कर्ज घेणारच, कारण जी रासायनिक शेती आणि सेंद्रिय शेती जिचा उत्पादन खर्च खूप जास्त आहे, सेंद्रिय शेती तर चौपट महाग आहे आणि बी महाग, खतं महाग, औषधं महाग, ट्रॅक्टर महाग, सगळं त्यांना विकत घ्यावं लागतं। घरी काही प्रिंटिंग मशीन नाही आहे नोटा छापण्याची, म्हणजे त्यांना कर्ज घ्यावंच लागणार। आज जरी माफ झालं, उद्या त्यांना कर्ज घ्यावंच लागणार, शेती करावंच लागणार। आणि शेती उत्पादन आलंही तर नैसर्गिक आपत्ती, बाजारभाव कमी कोसळणे किंवा कीटकांचं जास्त पाऊस, कमी पाऊस, दुष्काळ यामुळे पीक नष्ट होणार, कर्ज वाढत जाणार आणि तो शेवटी आत्महत्याच करणार आहे। म्हणजे कर्जमाफीमुळे कर्जमुक्ती होईल हे शुद्ध ढोंगीपणा आहे या लोकांचा, असं शक्य नाही आहे। मुळात कर्ज देण्याची व्यवस्था, शेतकरी सतत कर्जाच्या चक्रीवात फसला पाहिजे अशी एक सुनियोजित व्यवस्था शोषणकारी महाव्यवस्थेनं या ग्लोबलायझेशनच्या माध्यमातून, जागतिकीकरणाच्या माध्यमातून उभी केलेली आहे। या जागतिकीकरणाचा उद्दिष्ट आहे की शेतकऱ्यांनी प्रचंड प्रमाणात कर्ज घ्यावं, आधुनिक शेती करावी आणि शेवटी आत्महत्या केल्या तरी चालेल, पण सावकाराचे अकाउंट वाढले पाहिजे, त्यांचा नफा वाढलेला पाहिजे। अशा चक्रव्यूहात ही मंडळी आहे। त्यासाठी रासायनिक शेती आहे, त्यासाठी सेंद्रिय शेती आहे, कारण सेंद्रिय शेतीच्या निविष्ठासुद्धा रासायनिक शेतीच्या निविष्ठापेक्षा महाग आहेत, चौपट महाग आहेत। म्हणजे जर तुम्हाला कर्जमाफी पाहिजे, ठीक आहे, कर्जमाफी दिली, पण कोणी या शेतकऱ्यांच्या संघटना किंवा सत्तारूढ आणि विरोधक असं बॉन्डवर लिहून देणार आहे का की आज कर्जमाफी दिली तर उद्या कर्ज घ्यावं लागणार नाही? नाही, असं नाही होणार। झिरो बजेट शेतीमध्ये तुम्हाला कर्ज घेण्याची आवश्यकताच नाही। 1 देशी गायीपासून 30 एकरची शेती करता येते। फळबागा असो की ड्रायलँड म्हणजे तुमची कोरडवाहू शेती, उत्पादन घटत नाही, उत्पादन वाढतं आणि किंमत दुप्पट मिळते। उत्पादन कर्ज 0 आहे, कर्ज काढण्याचा प्रश्न कुठे येतो? आता 3 दिवसाच्या शिबिरामध्ये मी शेतकऱ्यांना एका एकरामध्ये एका वर्षात 12 लाख रुपयाचं उत्पन्न कसं मिळेल याचं पॅकेज दिलेलं आहे आणि ते पॅकेज त्यांच्या लक्षात आलेलं आहे। म्हणजे 12 लाख रुपये एका एकरात जर उत्पन्न मिळालं, कशाला तो कर्ज काढणार आहे? उत्पादन कर्ज 0 आहे, शुद्ध नफा आहे। नाही, हा प्रश्न सरकारला विचारला पाहिजे। मी सरकार नाही आहे, मी एक सामान्य शेतकरी आहे, माझ्याजवळ त्याचं उत्तर नाही आहे। परंतु माझ्याजवळ एकच उत्तर आहे, झिरो बजेट आध्यात्मिक शेतीमध्ये उत्पादन खर्च 0 आहे, उत्पादन वाढतं, कधी कधी दुप्पट मिळतं आणि बाजारभावामध्ये नैसर्गिक आहे, विषमुक्त आहे, पोषण मूल्यांना संपृक्त आहे, औषधी आहे, म्हणून दुप्पट किंमत मिळते। कर्ज काढण्याचा प्रश्नच येत नाही आणि तो कर्जच काढत नाही, उलट बँकेत आपली रक्कम गुंतवणार आहे आणि कर्ज काढणारच नाही तर कर्जमाफीचा प्रश्नच कुठे येतो आणि कर्जमुक्ती आपोआपच होणार आहे। हे महाराष्ट्र सरकारलाही कळत नाही, जे विरोधक आहे आंदोलन करणारे त्यांनाही कळत नाही आणि शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या शेतकरी संघटना ज्या आता उतरलेल्या आहेत, चांगली गोष्ट आहे, वाढल्या पाहिजे शेतकरी संघटना, परंतु ते मुळापर्यंत न जाता मलमपट्टी करण्यासाठी आता प्रयत्न करत आहेत, त्यांनाही कळत नाही। हा या देशाचं दुर्भाग्य आहे, महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे।
महाराष्ट्र सरकारनं जे कर्जमाफी ऑक्टोबरमध्ये जाहीर केली अल्पमुदतीसाठी, मला वाटतं ती अपुरी आहे, चुकीची आहे. कारण आत्महत्या करणारा हा 5 ते 10 एकरच्या मधला शेतकरी आहे. कारण तो स्वतः म्हणजे शेतात काम करत नाही, तो मजूर लावून काम करून घेतो. ते थोडी त्याची प्रतिष्ठा असते आणि जेव्हा तो प्रचंड घाट्यात जातो, कर्जबाजारी होतो आणि त्याला बँकाची जप्ती आली, जप्ती म्हणजे भयंकर प्रकरण आहे, मग त्याला डोळ्याला डोळा देण्याची क्षमता राहत नाही, तो खचून जातो आणि आत्महत्या करतो. हा 2.5 एकरच्या आता जो शेतकरी आहे तो स्वतःच्या शेतातही काम करतो, सकाळी लोकांच्या शेतात कामाला जातो, घरचं कुटुंब सगळं राबतं, त्याला कर्ज काढण्याची आवश्यकताच येत नाही आणि म्हणून कर्जमाफी देण्याची आवश्यकता नाही. तो जरी कर्ज काढत असेल तर त्याची फेडण्याची क्षमता आहे. पण सिंचनाची व्यवस्था असेल, काही कारणामुळे त्यानं कर्ज काढलं असेल आणि ते जर कर्जबाजारी असेल तर त्याला माफी मिळालीच पाहिजे. पण केवळ अल्पभूधारकांना कर्ज माफी देऊन बाकीच्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणे हे अत्यंत चूक आहे. 20 एकरापर्यंत शेतकरी हा कर्जबाजारी आहे, आत्महत्या करणार आहे, म्हणून सरसकट 20 एकरच्या शेतकऱ्यापर्यंत कर्जमाफी दिली पाहिजे. त्यातूनही निवड केली पाहिजे की ज्याच्या घरी नोकरी करणार आहे त्याला कर्जमाफी देऊ नये. ज्याच्याकडे बाकीचे स्रोत आहे पैसे येण्याचे, त्यालाही व्यवसाय बाकी आहे, त्यालाही कर्जमाफी देऊ नये. जो फक्त निखळ शेतीवर अवलंबून आहे त्यालाच कर्जमाफी द्यावी, म्हणजे कर्जमाफी होईल पण प्रकरण संपणार नाही. महाराष्ट्र सरकारला, मध्य सरकारला किंवा कर्नाटक सरकारला किंवा केंद्र सरकारला कर्जमाफी दिलीच पाहिजे. पण त्यासोबत कर्जमुक्तीसाठी एकमेव मार्ग जो आहे झिरो बजेट आदिम शेती, त्याचा सुद्धा अंमल ताबडतोब केला पाहिजे, म्हणजे पुढं कर्जमाफीचा प्रश्न येणार नाही आणि कर्जमुक्ती आपोआपच होईल असं मला वाटतं.